महानगरपालिकेची तांत्रिक क्षमता अधिक सक्षम व्हावी या उद्देशानं मंगळवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। सोलापूर महानगरपालिकेच्या विविध डिजिटल प्रकल्पांची वेळेत आणि गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी व्हावी, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढावा आणि महानगरपालिकेची तांत्रिक क्षमता अधिक सक्षम व्हावी या उद्देशानं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला स्थायी समिती सभापती रणजिता चाकोते, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त सोनाली यादव, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, संगणक प्रोग्रामर नागनाथ पदमगोंडा, सहाय्यक प्रोग्रामर मतीन सय्यद यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या डिजिटल परिवर्तनासाठी आणि विविध तांत्रिक प्रकल्पांची वेळेत पूर्तता करण्यासाठी IT क्षेत्रातील तज्ज्ञांशी विनामूल्य तांत्रिक सहकार्याचा करार करण्यात आला। या प्रसंगी ॲप्रेली कंपनीचे संचालक साकेत मोकाटे आणि प्रसाद कंदलगावकर तसंच गिरीश एलका, ओंकार भटकर, उमाकांत कुलकर्णी, नीरज देवस्थळी, प्रथमेश दुधनीकर, रोहन देशमाने आणि अक्षय बच्चुवार उपस्थित होते। बैठकीत महानगरपालिकेच्या विद्यमान प्रणालींचं आधुनिकीकरण, जुनी सॉफ्टवेअर प्रणाली नवीन तंत्रज्ञानावर स्थलांतरित करणं, ERP, क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन या तंत्रज्ञानाचा अवलंब, डेटाबेस डिझाईन आणि डेटा सुरक्षा, प्रकल्प नियोजन, जोखीम व्यवस्थापन आणि वेळापत्रक नियंत्रण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। तसंच अँगल आणि स्क्रूम पद्धतीच्या माध्यमातून प्रकल्प व्यवस्थापन, कोड रिव्ह्यू, गुणवत्ता तपासणी, कार्यक्षमतेत सुधारणा, विविध प्रणालींचं एकत्रीकरण, API सहाय्य तसंच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी तांत्रिक प्रशिक्षण आणि ज्ञान हस्तांतरण यासाठीही सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या उपक्रमामुळे महानगरपालिकेला आधुनिक आणि सुरक्षित तंत्रज्ञान व्यवस्था विकसित करता येईल, डिजिटल सेवा अधिक प्रभावी होतील, प्रकल्पांची वेळेत पूर्तता होईल आणि कर्मचाऱ्यांचं तांत्रिक कौशल्य वाढून दीर्घकालीन तांत्रिक स्वावलंबन साध्य होण्यास मदत होईल। विशेष म्हणजे हे सर्व तांत्रिक मार्गदर्शन आणि सहकार्य कोणत्याही अतिरिक्त आर्थिक भाराशिवाय उपलब्ध होणार आहे। यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवून नागरिकांना अधिक दर्जेदार आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं हा करार महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं सांगितलं। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनीही या सहकार्यामुळे महानगरपालिकेच्या विविध डिजिटल प्रकल्पांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला। बैठकीचा समारोप करताना महानगरपालिकेच्या तांत्रिक प्रगतीसाठी आणि प्रकल्पांची वेळेत तसंच गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी IT कंपनीकडून सर्व तांत्रिक मार्गदर्शन आणि सहकार्य पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। जी काय आता आपले सोलापूरची लोकल कंपनी आहे यांना या ठिकाणी MOU करून त्यांना या ठिकाणी विनामोबदला आपण या ठिकाणी, कारण का अनेक कामामध्ये पारदर्शकता यायला पाहिजे या अनुषंगाने आपण या ठिकाणी त्यांच्यासोबत आज आपण बोलणं करून या ठिकाणी करार पद्धत केलेली आहे। सध्या महानगरपालिकेची कामाची पद्धत म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट हे वेगळं आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळं असल्यामुळे कोण काय काम कुठं काम करते हे समजून येत नाही, ज्या त्या डिपार्टमेंटलाच समजून येतं। तर आपण एखादं कोड किंवा ID पासवर्ड टाकलं तर सर्व कामं एकाच ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे आणि आपण जो काही विंडो असणार आहे तो विंडो त्या ठिकाणी आपल्याला काम करायला सोपं आणि पारदर्शक जाणार आहे, जेणेकरून ज्याचे कुणाकुणाची तक्रारी आहेत ते प्रत्येकाची विंडो त्या ठिकाणी असणार आहेत आणि आपल्याला काम करण्यासाठी सुलभ या ठिकाणी होणार आहे। आपलेच महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग देऊन या ठिकाणी एक सोप्या पद्धतीने त्या कंपनीचे लोक आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी ट्रेनिंग देऊन त्या ठिकाणी हे शिकवणार आहेत।